लहानपण झालं, तरुणपण झालं, प्रौढत्व झालं, ह्याच्यामध्ये सगळे आपण धडपडलो, परत उठलो. सगळ्या ह्याच्यामधनं आपल्याला बिकार अनेक होतात, आजारी पडलो, पुन्हा चांगलं झालो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता तरुण पण तुमचं चाललेलं आहे, ते निरोगी राहावं. भेसळयुक्त आपण खातोय, युरिया आहे, सुफला आहे, कीटकनाशक आहे, बेकरी आहे, प्रोडक्शन आहे. हा चहामध्ये टॅनिन नावाचा विषारी पदार्थ असतो, कॉफीमध्ये कॅफिन नावाचा विषारी पदार्थ असतो. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे आपण पुन्हा डॉक्टरांची भर करतोय. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये डॉक्टरांचे आज सगळे दवाखाने फुल भरलेले आहेत. कशानं भरलेले आहेत तर रुग्णांनी भरलेले आहेत. रुग्णांना कशामुळे काय होतंय तर हा आपला आहारशास्त्र, जुन्या काळचा आयुर्वेद, हा सगळा आपण विसरलेला आहे. आधीचा बटोडा म्हणजे ह्या वहिनी साहेबांना जे काय काय माहितीये त्या आत्ताची सुशिक्षित पिढी ते माहित नाही. मुलाच्या पोटात दुखावं लागलं तर त्यात ओवा बिवा टाकला जातो, वेखंड दिलं जातं, कशी त्याला जोपासायचं याची पद्धत केली जाते. ह्या सगळ्या गोष्टीत माझ्या एक लक्षात आलं की सगळे रुग्ण कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये होतो त्यावेळेला ह्याचा फोन आला. आमचा शशिकांत बडेकर ह्या टीमचा प्रमुख, आणि तिथं सगळे रुग्ण, कोण 80 वर्षाचा, कोण 90 वर्षाचा, कोण 60 वर्षाचा, कोणाचा मुलगा आणि बाप तरतरीत. आणि अशी अवस्था कशामुळे झालेली आहे त्या, आणि बरेच 6-7 जण मारतात, ते विषण्णच म्हणत. तर आरोग्य चांगलं राखण्यासाठी काय लागतं तर चांगलं खाणं, आरोग्याचं काय खावं काय नाही, दिनक्रम कसा असावा यासाठी. तर ह्यानं मला लोणावळ्याला नेलं आणि त्या लोणावळ्याच्या मध्ये आम्हाला एक चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन म्हणजे काय, अमृत ज्यूस आहार आहे. तो आहार म्हणजे फळांचा आहार आहे. 42 प्रकारची फळं जी समुद्राच्या तळाशी असतात त्याची फळं घेतली, हिमालयातली असती, आपल्या स्वयंपाकघरामध्ये अनेक औषधांचं ते, त्या सगळ्यांचा मिळून एक रस तयार केलेला आहे. आणि तो अमृत ज्यूस सकाळी उठलं की आपण अनुषापोटी आपल्या तोंडातील लाळ ही औषधी असते. चूळ भरायची नाही, बाटली हलवायची, काचेचा ग्लास घ्यायचा, त्याला कोणतंही मेटल चालायचं नाही. ती 15 मिली त्याच्यामध्ये टाकायचं, त्यानंतर कोमट पाणी त्यात मिसळायचं आणि हळूहळू जसा चहा पितोय ना तसा हळूहळू प्यायचं. त्यानंतर अनुलोम विलोम 1 तास करायचा, मग मटकीचे मोड, मुगाचे मोड, नंतर तुमचा आवडता नाश्ता करा, 1 तास व्यायाम करून, एक्सरसाइज, प्राणायाम वगैरे सोळा करून नंतर तुमचा दिनक्रम सुरू होऊन द्या. याला पत्ते एकच, चहा प्यायचा नाही, कॉफी प्यायची नाही, बेकरीचं खायचं नाही. म्हणजे जी बेकरीमध्ये आंबवलेले पदार्थ असतात, मैदा खायचा नाही, वर्ण मीठ कधी घ्यायचं नाही, साबुदाणा खायचा नाही. हे आहारशास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये तेच सांगितलेले आणि त्याच गोष्टी ह्याच्यामध्ये पथ्य आहेत. ही पथ्य जर पाळली ना तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. उगाच जिभेच्या चवी सगळ्या करून कशाला दवाखान्याची भर करायची. आज तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर पहिलं रक्त तपासा, रक्ताचे तपासण्याचे प्रकार 650, त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळं हे तुम्हाला फक्त सिटी स्कॅन करा, अमुक करा, तर ही यादीच असते ना. जुने वैद्य नुसते नाडी बघून तुम्हाला औषध देत होते. ते डॉक्टर पेंढरकर आमचे धावशीकर, आमच्या वडिलांना नुसतं अशी बघितले, मामा काय नाही झालं तुम्हाला, किंवा आणि हसायचे खूप छान त्यांचं. आणि हे चाटण घ्या, मधाबरोबर घ्या, ह्याच्याबरोबर घ्या, झालं. आणि ती बुकणी द्यायची ती आयुर्वेदिक होती सगळी. त्या आयुर्वेदाच्या ह्याच्यामुळं बरे होत होते. आमचे आई वडील जेव्हा 65 वर्ष जगले, आई 55 अटॅक आला त्यावेळेला नव्हत्या सुविधा ह्या. परंतु सरासरी आयुष्यमान हे जुन्या काळात 100 वर्ष होतं. लेख वगैरे झाले ते मरायचे, परंतु 100 वर्ष सरासरी. 103 वर्षाची माझी काकी आत्ता होती, ती चतकोर भाकरीच फक्त खायची बरं का, चतकोर अर्धी भाकरी खायची. ती नाझऱ्याला म्हणजे भोर तालुक्यामध्ये लेकीकडे होती, तिला मुलगा नव्हता, पण तिचं 103 वर्ष पण तरतरीत ती 103 वर्षाची जगली. का तर आहारशास्त्र चांगलं, आणखी तुमचं राहणीमान आरोग्य चांगलं राखण्याचे तिला ज्ञान होतं. त्यामुळे मला हा जो अमृत ज्यूस आहे तो पटला. आणि अमृत ज्यूस मी सांगतोय, उगाच सांगत नाही, मी अनुभव स्वतः घेतला, आमच्या बायकोनं घेतला. विशिष्ट म्हणजे आमचा बडेकर आहे हा 5वी पासूनचा मित्र, जसं सुनील आणि आम्ही हे सगळे एका वर्गातले. त्यांची आई 83 वर्षाची अशी झोपून होती, झोपेतच तिला खायला घालायचं असं, झोपून खायला. आज हे ज्यूस दिल्यानंतर ती उठायला लागली, स्वतः करायला लागली. त्याची बायको पळून गेली त्या म्हातारीचं करायला, परत आली आता. तर या हा त्रास होतो, सगळं जागेवच आहे ना. त्यामुळं
परंतु आता ती स्वतः आई उठते, मग किती छान वाटतं. ह्याच्या पाठीमागचाही व्याप वाढला. नाहीतर सारखा आईचं काय चाललंय, आईचं काय चाललंय, आईला काय पाहिजे काय नाही. बाहेर कुठं आला फिरायला, थांब 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 मला आईचं बघून दे. तुझा भाऊ एक आहे, त्या भावाला सारखा फोन करायचा. मग काय ही काळजी असते ना. पण त्यातून तिची मुक्तता ह्या ज्यूसमुळे झाली. त्यामुळे मला पटलं ज्यूजींचे अनुभव आहे ते मी स्वतः सुरू केलं. माझंही 15-20 दिवसामध्ये तुम्ही ते स्टेटस बघितलंच त्यानंतर मी स्टेटस टाकायला लागलो. आणि त्यामुळं हा ज्यूस मग माझ्या डोक्यात आता त्याला म्हणलं आल्यानंतर दादा चौधरीकडे गेलो. त्यालाही चालतंय. जे आपले मित्र आहेत ना, जे व्याधी किंवा आता वृद्धत्व आहे, आम्ही आता वृद्धच तुम्ही तर हो, त्याच्यामध्ये आता आम्ही तुम्हाला राज्यावर बसवले. आम्ही गाडीच्या खाली तुम्ही गाडीवर आहात, आम्ही गाडीच्या खाली आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला माझ्या मित्राला त्याने म्हणलं, याला म्हणलं असं असं सुनीलला भेटून जा. सुनीलला लगेच, कारण हा माझ्याबरोबर होता ना भवानी शाळेत. त्याला शेअर म्हणल्यानंतर लक्षात आलं आणि आलो. आणि हा ज्यूस ह्याला जर सकाळी दिला किंवा तुम्ही रोज घेतला, तुम्हालाही व्याधी आहे तर जबरदस्त आहे. त्याचा इफेक्ट आम्हाला स्वतः घेतला म्हणून आपण घ्यावं, वापरावं, तर दुसऱ्याला सांगावं. उगाच न वापरता मी काय घेतलं नाही, नुसती जाहिरात ती तशी नाहीये. तर माझी विनंती की माझ्या मित्राला मी अमृत ज्यूस देणार आहे. काढावं अमृत ज्यूस.